आजकाल 25-30 वयातच सांधेदुखी सुरू होते, तर ह्याचं नेमकं कारण काय असू शकतं? नमस्कार. चांगला प्रश्न विचारलास. सध्या जर आपण मुलांची दिनचर्या पाहिली तर वातुळ खाणं म्हणजे शरीरामध्ये वात वाढवणारे आहार घेणं आणि त्याचप्रमाणे विहार असणं, हे अशी असंख्य कारणं आपल्या समोर दिसत आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं वेळेवर न जेवणं, सकस अन्नाच्याऐवजी निकस किंवा निकृष्ट दर्जाचा आहार करणं, ज्याच्यामुळं शरीराचं प्रॉपरली पोषणच होत नाही, असं बाहेरचं हॉटेलचं पिझ्झा बर्गर अशा काही वस्तू खाणं, किंवा अगदी गावाकडचं जर आपण विचार केला तरी वडापाव सारख्या वस्तू खाणं कंटिन्युअसली, बेसनाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जाणं, पाव म्हणजे बेकरी प्रोडक्ट जे आहेत, फर्मेंटेड जे आहेत, त्याच्यामुळे वात अत्याधिक प्रमाणात वाढतो, असा जो काही आहार होतो तो होणं, विश्रांती व्यवस्थित न होणं, खेळण्याचं प्रमाण किंवा शारीरिक कष्टाचं प्रमाण कमी होणं, ही अशी असंख्य कारणं आहेत. बऱ्यापैकी मुलं स्तवल्याक जात आहेत. स्तवल्य म्हणजे सटरफटर खाऊन वजन वाढतंय, पण मुळात हाडांचं जे पोषण झालं पाहिजे किंवा सांध्यांचं जे पोषण झालं पाहिजे ते होत नाही. सोबत कंडिशन अशी आहे की तुम्ही जे म्हणताय की 25-30च्या वयामध्ये संधिवात दिसतोय, तर त्याचं मुख्य कारण आहे की ही जी मुलं आहेत ती बऱ्यापैकी IT सेक्टरशी संबंधित आहेत. या मुलांच्या बाबतीत होतंय काय, हे कंटिन्युअसली एका जागेवरती बसून असतात खुर्चीमध्ये, समोर तो टेबल, त्याच्यावरती तो लॅपटॉप, आणि ही लोक कंटिन्युअसली अशा पोझिशन मध्ये असतात. त्यामुळे त्यांना सर्व्हिकल स्पॉन्डिलोसिस, लंबार म्हणजे कमरेच्या मणक्याचा त्रास होणं, त्यानंतर हा जो कोपर आहे हा दुखणं, टेनिस एल्बो सारखं दिसणं, फ्रोजन शोल्डर, हे आजार मोठ्या प्रमाणात दिसतात. हे ऑक्युपेशनल हजार्ड्स आहेत. अशा मुलांना मात्र हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहे. सोबत कोल्ड्रिंक सारखे पदार्थ जे हाडांची मोठ्या प्रमाणात झीज करतात ते रेग्युलर, अति प्रमाणात कॉफी पित राहणं, जागरण होणं, झोपणं व्यवस्थित होत नाहीये, त्यानंतर सकाळचं स्ट्रेचिंग किंवा काही व्यायाम होत नाही, ह्या कारणामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संधिवात वाढलेला दिसत आहे.